की एक 2-4 दिवसापूर्वी माझ्यामध्ये आदिलभाई या ठिकाणी सभा झाली. काय काय करायला लागलं. 300 दिले, 500 दिले आणि काय बरंच काय चॉकलेट दिली, काय बरंच द्यायला लागलं. पण ही स्वयंस्फूर्तीनं आलेली ही सर्व युवक कार्यकर्ते आहेत. ना कुणाला पेट्रोल दिलं, ना कुणाला 200 दिले, ना कुणाला जेवण दिलं. फक्त क्षीरसागर साहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून नमस्कार करतो. 24 ऑक्टोबर 2019 या दिवशी राजेश क्षीरसागर साहेबांचा पराभव झाला. आणि मग पराभव झाल्यानंतर क्षीरसागर साहेबांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वजण फार खचलो होतो. पण आमचा ढाण्या वाघ कधी खचला नाही. लढत राहिला. लढत आज महायुतीचा उमेदवार म्हणून, शिवसेनेचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा उमेदवार म्हणून समोर जात आहे. 24 तारखेच्या पराभवानंतर 26 तारखेला क्षीरसागर साहेबांना नागाळा पार्क येथील राजहंस प्रिंटिंग प्रेसमधून फोन आला आणि सांगितलं की साहेब, आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी जमलो आहे. आपण एक आंदोलनातून तयार झालेलं नेतृत्व आहे आणि आपण ह्या ठिकाणी यावं लागेल. आम्ही सर्वजण एकत्र चहा पित होतो. साहेब म्हटले मी येतोय तिथं. क्षीरसागर साहेबांनी मला सांगितलं, माझ्या आईला सांगितलं की असं या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि मला तिथे जावं लागेल. मी त्यांना विचारलं की, मी त्यांना प्रेमानं डॅडी म्हणतोय. मी त्यांना विचारलं की डॅडी, अजून आपल्या डोळ्यातले अश्रू देखील सुकलेले नाहीत, पण तुम्ही असा कसा धाडस घेताय, तुम्ही कसा असा निर्णय घेताय. पण त्यांनी त्या दिवशी का निर्णय घेतला असेल ह्याचं प्रतीक आज हे माझ्यासमोर दिसत आहे. आमचं कुटुंब, आमचं क्षीरसागर कुटुंब हे संघर्षातून तयार झालेलं कुटुंब आहे. गेले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष कोल्हापूर शहरांवर जे संकट आली, त्या संकटांवर मात करत मग ते महापुराचं संकट असेल, कोविडचं संकट असेल. महापुरामध्ये माझे वडील बोटमधनं ठिकठिकाणी लोकांना इव्हॅक्युएट करण्यापासून ते लोकांना स्थलांतरित करण्यापर्यंत, लोकांना ज्या वस्तू गरजेच्या होत्या ते देण्यापर्यंत. त्याचबरोबर कोविडमध्ये 75,000 घरांना भाजी वाटण्याचं काम आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीनं करण्यात आलं. पण त्यानंतर तेच दिवस राहत नसतात. दिवस बदलले. मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेब विराजमान झाले आणि क्षीरसागर साहेबांना ताकद मिळायला चालू झाली. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही गोष्ट फार आपल्या लोकांना माहीत देखील नसेल, पण कोल्हापुरातील हे एकमेव नेतृत्व आहे. आम्ही पुणेकर म्हणून एक पुण्याची संस्था आहे. या संस्थेनं एक चंग बांधला होता काश्मीरमध्ये कुपवाडा. त्या कुपवाडा येथे, जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर येतोय कुपवाडा जिल्हा, त्या कुपवाडा येथे त्यांनी ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा. आणि मग तो छंद घेऊन क्षीरसागर साहेबांना ते पुण्याचे काही लोक भेटले. क्षीरसागर साहेबांनी दुसऱ्या मिनिटाला ती मागणी मान्य केली. त्यांना घेऊन गेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या इथं. शिंदे साहेबांना विनंती केली आणि त्यांना आमंत्रित केलं. मी तुम्हाला खास करून सांगू इच्छितो की त्या काश्मीरच्या सीमेवरचा असणारा एकमेव छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, जो राजेश क्षीरसागर साहेबांच्या हस्ते तिथं स्थापित झालेला आहे. कोल्हापूरबद्दल बोलायला झालं तर कोल्हापूरच्या रंकाळ्याचं वैभव बदलण्याचं काम क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. जे गेल्या 6 महिन्यापूर्वी अंधारात असणाऱ्या रंकाळ्याला उजेड देण्याचं काम क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. आज तिथं बघितलं तर जत्रा फुलल्यासारखी गर्दी असते आणि जे कोणी तिथे जातंय ते तिथून ठरवूनच बाहेर पडतंय, माझं मत रंकाळ्याच्या विकासाला, माझं मत राजेश क्षीरसागरांना. 100 कोटींचा रस्त्यांचा प्रश्न वारंवार समोर येतो. लोक काही बोलत राहतात, त्यावर काही टीका करत राहतात, पण त्याच्या मागचं काही इंजिनिअरिंग असतं. त्या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ज्या ठिकाणी खालचे जे युटिलिटी शिफ्टिंग व्यवस्थित करून, त्यामध्ये गॅस पाईपलाईन्स असतील, वॉटर पाईपलाईन्स असतील, ह्या व्यवस्थित करून ज्या दिवशी 6 महिन्यानंतर हे रस्ते पूर्ण होतील, त्यावेळेला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की जे विरोधक आज आपल्यावर टीका करत आहेत ते देखील राजेश क्षीरसागर साहेबांचं कौतुक नक्कीच करतील. लढत संघर्ष करत क्षीरसागर साहेब आज पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा शिवसेना या पक्षाच्या वतीनं अधिकृतरित्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांनाच विनंती करतो, क्षीरसागर साहेबांना सत्यजित मी आपल्याला खास करून सांगू इच्छितो की 2.5 वर्षापूर्वी चंद्रकांत जाधव अण्णांचं निधन झालं. आज आम्हाला या मंगळवारपेठेच्या एरियात या मिरजकट्टीच्या चौकात त्यांची आठवण येते. त्यांचं निधन झाल्यानंतर क्षीरसागर साहेबांना देखील संधी होती. बऱ्याच आमच्या शिवसैनिकांनी विनंती केली की आपण लढलं पाहिजे, पण माझे वडील फार मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी सांगितलं की लोकांनी चंद्रकांत जाधव साहेबांना 5 वर्षासाठी निवडून दिलंय,
आणि त्यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याच्यापेक्षा पुढं जाऊन त्यांनी चंद्रकांत दादा माननीय जयश्री वहिनींच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद लावली आणि कोल्हापूर शहराला पहिला महिला आमदार करून दाखवण्याचं एक मोठं धाडस क्षीरसागर साहेबांनी केलं. अरे आज आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून पण मागं येत नाही, पण क्षीरसागर साहेबांनी आमदारकीच्या सारख्या मोठ्या निवडणुकीतून माघार घेतली. एवढं मोठं त्यांचं मन आहे. त्यामुळे हे सर्व लक्षात घेत मी आपल्या सर्वांनाच विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलो आहे. मी खास करून आपल्याला सांगू इच्छितो की जे विरोधी उमेदवार आहेत, तुम्ही बारकाईनं त्यांच्याकडे सर्वांनी लक्ष द्या. फार असं एकदम नाजूक आणि सर्वसामान्य असण्याचं त्या एक क्यू म्हणजे ते स्वतःला एकदम सर्वसामान्य असल्याचं ते भाषण करतात. भाषणाच्या माध्यमातून ते एक सांगण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी 3 ठिकाणून निवडणूक लढवली. त्यांना आदिलभाई माझ्या मते सदर बाजार विचार मेळामध्ये त्यांना विजय मिळाला, पण ताराबाई पार्क सारख्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली. फक्त विचारेमाळ. आमचे मारुती माने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तो वाघच तिथे त्यांना चटपट करणार आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी त्यानंतर विचारेमाळ्यामध्ये विजय नक्कीच मिळवला, पण त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी ताराबाई पार्क या ठिकाणी निवडणूक लढवली, त्या ठिकाणी पराभव झाला. तिसऱ्यांदा माझ्या मते शिवाजी पार्कमधून निवडणूक लढवली, त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सुशिक्षित सर्वसामान्य नागरिकांनी नाकारलेला हा उमेदवार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी देखील या उमेदवाराचा कधी विचार केलेलाच नाही आणि कधी भविष्यात करणार नाहीत याची मला ठामपणे खात्री आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.